सध्या हे निकाल दिसत आपण पाहतोय मुंबईत 227 जागांपैकी भाजप 30 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र सध्या समोर आलेलं आहे। पुढच्या काही वेळात पुढची आकडेवारी देखील स्पष्ट होईलच। मात्र इथं शिंदेसेनेनं मात्र आताही 9 जागांवर आपलं नाव कोरायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे। सुरुवातीचे कल आपण पाहतोय, कल कसे असणार ते आपण पाहतोय। सुरुवात झाली आहे मतमोजणीला आणि त्यानुसार आपण आकडे पाहतोय। सध्या आपण पाहू शकतोय सुरुवातीच्याच कलानुसार राष्ट्रवादी सध्या एका जागेवर आघाडीवर आहे। 227 जागांचा निकाल आज लागणार आहे। मुंबईचं भवितव्य आज ठरणार आहे। तर ठाकरे सेनेला 20 जागा मिळवण्यात यश आलेलं आहे। मनसे सोबतची युती ठाकरेंच्या पथ्यावर पडल्याचं पाहायला मिळत आहे, कारण ठाकरे सेनेनं 20 जागा घेऊन आघाडी घेतली आहे। आपण नागपुरात जातोय। नागपूरचं दृश्य आपण पाहतोय। 151 जागांसाठीचं हे सगळं गणित आहे। भाजप सध्या 65 जागांवर आघाडीवर। नक्कीच फडणवीसांचा हा बालेकिल्ला म्हणता येईल। तिथे फडणवीसांनी नक्कीच काम केलेलं आहे आणि भाजपला 65 जागा घेऊन आघाडी घेतलेली आहे। आपण पाहतोय ठाकरे सेना मात्र इथे अगदी शून्यावर आहे। तर शिंदे सेनेला एकाच जागेवर सध्या आघाडी घेणं शक्य झालंय। श्यामल, हेही विसरून चालणार नाहीये की याच नागपुरामध्ये काँग्रेसनं सुद्धा 22 जागा घेतलेल्या आहेत। नक्कीच, म्हणजे जो भाजपचा बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी काँग्रेसनं 22 जागांवर आघाडी घेण्याचं चित्र हे अनपेक्षित होतं।